स्वीप योजनेअंतर्गत महिला विकास फाउंडेशन वतीने कळवण तालुक्यात आदिवासी बोलीत मतदान विषयक जनजागृती. सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील निवडणूक कर्मचारी व्यस्त असताना कळवणचे गटविकास अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांच्या सूचनेनुसार मतदारांमध्ये मतदान जनजागृती सुरू आहे. याचाच भाग म्हणून पुणे स्थित महिला विकास फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कळवण तालुक्यातील अबोणा येथील स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये युवक युवती आणि नवमतदारांमध्ये मतदानविषयी जनजागृती केली. यावेळी जलतज्ञ डॉक्टर किशोर कुवर यांनी सांगितले की मतदानाचे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची घसरती टक्केवारी चिंताजनक असल्याकारणाने समाजातील तळागाळातील युवक युवती, नागरिक आणि महिला वर्गाने लोकशाही आणि संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुढे आले पाहिजे. यावेळी ग्रामविकास अधिकारी रामराव महाजन, औषध निर्माण अधिकारी विकास थोरात आदी मान्यवरांनी मतदानविषयी मार्गदर्शन केले. प्रामुख्याने महिलांनी घराचा उंबरठा ओलांडला असला तरीही मतदानासाठी बाहेर पडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यासोबतच कळवण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील शिवभाटणे येथील हनुमान मंदिरात गावकऱ्यांचे प्रबोधन केले. यावेळी त्यांनी ग्रामीण स्थानिक आदिवासी भाषेत संवाद साधला. ते यावेळी बोलताना म्हणाले की दिवसेंदिवस मतदानाची टक्केवारी घटत असून ही चिंतेची बाब आहे. परंतु शासनाने वृद्ध आणि दिव्यांगांचे मतदान घरी जाऊन करवून घेत पुढाकार घेतला असून आता तरुणाई व महिला वर्गाने पुढे येऊन आपापल्या गावपाड्यातील नागरिकांना बरोबर घेऊन 100% मतदान होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अबोणे येथील कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी सर्वश्री रामराव महाजन, महाविद्यालयाचे संस्थापक संजय गायकवाड, प्राचार्य किरण पाटील, मुंडे सर, लेखाधिकारी नंदू वाघ महाले, प्राध्यापक शिंदे, प्राध्यापिका सर्व श्रीमती झोमन जगताप दळवी, तर शिवभाडणे येथे सर्वश्री ग्रामपंचायत सदस्य बाळू कुवर, चिंतामण कुवर, यशवंत गायकवाड, रतन गायकवाड, अंबादास गायकवाड, तुळसा कुवर, लता कुवर, गोकुळ कुवर यांच्यासह तरुण उपस्थित होते. ग्रामसेवक सर्वश्री योगेश भोये, कैलास कुवर, डॉक्टर जगदीश जाधव, विकास थोरात, रोहित पाटील, हर्षल पवार, प्राध्यापक शिंदे यांनी परिश्रम घेतले. प्राध्यापिका नम्रता जगताप यांनी सूत्रसंचलन केले व आभार प्रदर्शन केले. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार.